रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालेलो आहोत यात्रेत जाण्यासाठी. तर आम्ही पोचलेलो आहोत आता नरसिंह महाराजच्या मंदिरात. सर्वात आधी आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग यात्रेमध्ये गेलो. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आहेत ते नरसिंह महाराज, ज्यांची आता यात्रा चालू आहे. तर ही यात्रा ना जवळपास 1 महिन्यासाठी असते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही यात्रा असते. या यात्रेमध्ये ना सर्वच वस्तू अवेलेबल असतात. जाते, पाटे, त्याचप्रमाणे सर्व प्रकारची ज्वेलरी, स्वेटर, टोप्या, खूप सारं साहित्य इथे मिळत असतं. इथे ना एक फुटाणे आणि रेवडी याला जास्त प्रमाणात महत्त्व असतं. हा प्रसाद इथे आल्यानंतर प्रत्येकजण घेत असतो. तर इथे आम्ही सुद्धा हा प्रसाद सर्वात आधी घेतला. तर इथे सर्व प्रकारचे जाते आणि पाटे होते, लहान साईजमध्ये, मीडियम, मोठे. तर पाटे तर मला इथले आवडले नाही. मागच्या वेळेला आम्ही जेव्हा पुण्याला गेलो होतो ना, तर तिथे खूप छान अशा काळ्या दगडातले पाटे होते. तर तिथला पाटा बघितल्यानंतर हे पाटे तर मला आवडले नाही. तर मी ठरवलं की पाटा हा आपण पुण्यावरूनच घ्यायचा. त्यानंतर इथे शांभवीनी पाणीपुरी खाऊन घेतली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल प्लांट्स आणि फ्लावर्स होते. तर हा आहे ड्रॅगन स्विंग, बोटीप्रमाणे दिसतो. तर या झुल्यामध्ये सुमेधा ही तिच्या काकासोबत बसली होती. त्यानंतर हा आहे एरोप्लेन स्विंग, सर्वात भयंकर. नंतर हा आहे आकाश पाळणा. यात मी बसली की खाली उतरेपर्यंत माझे डोळे पूर्ण बंद असतात. त्यानंतर इथे साई आणि त्याच्या पप्पांनी बलून फोडून घेतले. त्यानंतर सर्वांनी पॉपकॉर्न घेतले. तर हा आहे शांभवीचा फेवरेट, मिकी माऊस. शांभवी यावरती 2-3 वेळा जाऊन आली आहे. त्यानंतर हा आहे ब्रेक डान्स, जो मला प्रचंड आवडतो. तर अशी आहे ही नरसिंह महाराजची यात्रा आणि असा होता आजचा ब्लॉग.
आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.